28 तारखेला विमान अपघातामध्ये अजितदादांचं दुर्दैवी निधन झालं. जेव्हा ही बातमी महाराष्ट्राच्या कानावरती गेली तेव्हा संपूर्ण महाराष्ट्र सुन्न झाला होता. पण आज त्याच विमान अपघाताचे दुसरे सीसीटीव्ही फुटेज समोर आले. ते सीसीटीव्ही फुटेज पाहून महाराष्ट्राला दुसरा धक्का बसलाय. त्या सीसीटीव्ही फुटेजने अपघाताचं खरं कारण उघड केलंय. ज्याप्रमाणे मीडियावरती सांगितलं जात होतं अपघात कसा झाला, पण जेव्हा हे दुसरं सीसीटीव्ही फुटेज समोर आलं तेव्हा मात्र सत्य भलतंच निघालं आणि महाराष्ट्राला दुसरा धक्का बसला. 28 जानेवारी 2026 सकाळी 8:45च्या दरम्यान बारामतीमध्ये हा दुर्दैवी प्रसंग घडला. 28 तारखेपासूनच संपूर्ण राज्यामध्ये शोककळा पसरली होती. 29 तारखेला म्हणजे आज दुपारी 12च्या दरम्यान त्यांची अंत्यविधी पार पडत होती. पण दुपारी अचानक या अपघातामधील एक सीसीटीव्ही फुटेज समोर आला, ज्याने या प्रकरणाची दिशाच बदलली. खरंच हा अपघात होता की घातपात होता? हा अपघात नेमकं कशामुळे झाला? कोणाची चुकी होती? कालपर्यंत सोशल मीडियावरती या अपघाताच्या अनेक बातम्या आल्या, पण आजचा सीसीटीव्ही फुटेज व्हायरल झाल्यानंतर सर्वांना धक्काच बसलाय. नेमकं त्या सीसीटीव्ही फुटेजमधून कोणती माहिती समोर आली? चला सविस्तर आपण या व्हिडिओमधून जाणून घेऊ. सुरुवातीला सांगण्यात आलं होतं आकाशामध्ये दाट धुके होते, त्यामुळं पायलटला रनवे दिसला नाही किंवा विमानामध्ये काही तांत्रिक बिघाड झाला असेल, त्यामुळं हा अपघात झाला. पण ज्यावेळेस तो दुसरा सीसीटीव्ही फुटेज समोर आला त्याने या संपूर्ण प्रकरणाची दिशाच बदलून टाकली. मग खरोखरच जे झालं तो अपघात होता की कोणता घातपात होता? ज्यावेळेस अजितदादांचं विमान बारामतीमध्ये आलं होतं, लँडिंगच्या प्रोसेसमध्ये होतं, त्यावेळेस तिथं आजूबाजूच्या शेतामध्ये असणाऱ्या लोकांनी त्या विमानाची शेवटची धडपड पाहिली होती. तिथे प्रत्यक्षदर्शी जी लोक होती त्यांनी मीडियाशी बोलताना सांगितलं, विमान ज्यावेळेस आकाशामध्ये होतं त्यावेळेसच विमानामधून काहीतरी बिघाड झाल्याचा आवाज येत होता आणि ही गोष्ट पायलटला देखील माहिती होती. अशा परिस्थितीमध्ये पायलटने मेडे कॉल देणं गरजेचं असतं, पण पायलटने कोणताही मेडे कॉल दिलेला नव्हता. सुमित कपूर या पायलटबद्दल देखील काही धक्कादायक माहिती समोर आली. जो सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय त्या सीसीटीव्ही फुटेजमधून कोणतं सत्य उघड झालंय? अजितदादांच्या विमानाचा जो पायलट होता सुमित कपूर, याच्याबद्दल कोणती धक्कादायक माहिती आली? सर्व माहिती आपण आता टप्प्याटप्प्याने जाणून घेणार आहोत. एक सीसीटीव्ही फुटेज समोर आलाय. त्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये क्लिअर दिसतंय अजितदादांचं विमान हवेमध्ये असतानाच एका बाजूला पूर्णपणे झुकलं होतं आणि त्याच्या काही क्षणामध्ये घडला तो मोठा अपघात. अजितदादांचं विमान रनवेच्या बाजूला असलेल्या माळ रानामध्येच कोसळलं. तिथे प्रत्यक्षदर्शी असणाऱ्या लोकांनी सांगितलं, हे विमान जमिनीला टेकताच त्यांनी पलटी मारली आणि त्यानंतर स्फोट झाला. तर काही लोक म्हणतात विमान जमिनीला टेकलंच नाही, त्या अगोदरच स्फोट झालाय. विमान जेव्हा जमिनीला क्रॅश झालं तेव्हा त्याच्या फ्युएल टँकला आग लागली. त्यानंतर लगेचच काही सेकंदामध्ये विमानामधून 4 ते 5 स्फोट झाले. त्यामुळं विमानामधून कोणालाही बाहेर पडण्याची संधी मिळालीच नाही. पण यामध्ये सर्वात दुर्दैवी गोष्टी, तिथे काही प्रत्यक्षदर्शी पाहणारे लोक होते. त्यांनी सांगितलं विमानाला एवढी प्रचंड आग लागली होती, बचाव कार्यासाठी कोणालाही पुढे जाता आलं नाही. त्या रनवेच्या आजूबाजूला राहणारी लोक आणि पोलिस तातडीने घटनास्थळी पोहोचले होते, पण त्यांना दिसला तो अजित पवारांचा मृतदेह. विमानाचा स्फोट झाल्यामुळे त्याचे 2 तुकडे झाले होते. त्यामधून 2 मृतदेह बाहेर फेकले गेले होते. त्यामधील एक मृतदेह होता तो अजित पवारांचा. त्याची ओळख पडली अजितदादांनी हातामध्ये घातलेल्या त्या घड्याळामुळे. सर्वात अगोदर अजितदादांचा मृतदेह तातडीने बारामतीच्या मेडिकल कॉलेजवरती हलवण्यात आला. यानंतर विमानामध्ये अडकलेल्या बाकीच्या लोकांचेही मृतदेह बाहेर काढण्यात आले. या अपघातामध्ये विमानाचा अक्षरशः कोळसा झाला होता. फक्त पाठीमागचाच भाग शिल्लक दिसत होता. या विमानामध्ये अजितदादांसोबत आणखीन 4 जण होते. त्या सर्वांचाच या विमान अपघातामध्ये दुर्दैवी निधन झालं. विमानाचे कॅप्टन असलेले सुमित कपूर हे खूप अनुभवी होते, पण त्यांच्याबद्दल आता एक धक्कादायक माहिती समोर आली. ती माहिती काय आपण ते पुढे पाहणारच आहोत. सुमित कपूर या पायलटला अनेक विमानं चालवण्याचा अनुभव होता. नामांकित कंपन्यांमध्ये देखील त्यांनी काम केलं होतं. ज्या विमानाचा अपघात झाला ते एअरजेट 45, ते विमान चालवण्याचा देखील सुमित कपूरला अनुभव होता. तर को पायलट असलेली शंभवी पाठक यांना देखील 1500 तास विमान चालवण्याचा अनुभव होता. दोन्ही पायलटचा एवढा अनुभव असून देखील हा अपघात होण्या अगोदर ATCकडे कोणताही मेडे कॉल आला नाही किंवा कोणताही इमर्जन्सी कॉल आला नाही. पण आता याच अपघाताचा एक सीसीटीव्ही फुटेज मिळालाय. ज्या ठिकाणी रनवे होता, ज्या ठिकाणी अजितदादांचं विमान लँड होणार होतं, त्याच्या काही अंतरावरती एक पेट्रोल पंप आहे आणि त्या ठिकाणी CCTV लावलेले होते. त्या CCTVमध्ये हा व्हिडिओ रेकॉर्ड झालाय. सकाळची वेळ होती, 8:46 झाले होते.
त्या CCTV फुटेजमध्ये एकदम क्लिअर स्पष्टपणे दिसते, कोणत्याही प्रकारचे धुके नव्हते आणि समोरचे चित्र एकदम क्लिअर दिसत होतं. आतापर्यंत हीच माहिती समोर येत होती. पायलटला समोर रनवे दिसत नव्हता आणि धुके प्रचंड प्रमाणात होती, त्यामुळं हा अपघात घडला. पण पेट्रोल पंपवरती असलेल्या CCTVने हे स्पष्ट केलं, धुके नव्हती आणि वातावरणही क्लिअर होतं. मग या अपघातामध्ये सत्य कोणाचं खरं समजायचं? खरंच धुके होती की नव्हती? खरंच रनवे दिसत होता की दिसत नव्हता? विमान कंपनीच्या मालकाने तर स्पष्टपणे मीडियाला सांगितलं, विमानामध्ये कोणताही तांत्रिक बिघाड नव्हता. विमान खाली घेणं किंवा वर घेणं हे पायलटच्या हातामध्ये असतं. आता तेच पायलट सुमित कपूर यांच्याबद्दल काही धक्कादायक माहिती समोर आली. सुमित कपूर हे 2 वेळा सस्पेंड झालेले होते. ड्युटीवरती असताना त्यांनी दारूचं सेवन केलं होतं, त्या कारणामुळे त्यांना 2 वेळेस निलंबित केलं होतं. ज्या कंपनीचं हे विमान होतं त्या VSR कंपनीने सुमित कपूर यांना ड्युटीवरती घेतलं होतं. तर या सर्व प्रकरणामध्ये जी काही लोक बोलतायत अपघात होताना धुके होते किंवा धुके नव्हते, विमानाचे कॅप्टन 2 वेळेस निलंबित असताना त्यांना ड्युटीवरती का ठेवलं, या सर्व गोष्टी आता बोलून काही उपयोग होणार नाही. या पाठीमागं लोक आता आपली आपली वेगवेगळे तर्क मांडत आहेत. हा फक्त निव्वळ अपघातच आहे आणि हा अपघात कशामुळे घडला, ब्लॅक बॉक्स ओपन झाल्यानंतर संपूर्ण माहिती भेटेल. तांत्रिक बिघाड होता की पायलटची चुकी होती,